जमते. कळले ना काही मनोहर फोन जाई होते असे का सांग. आय आता आई म्हटलं तरी चालेल मला. हे प्रेम आहे की नशा. तुझ्याशी खूप वाईट वागले ना ग. तुला मॅडम म्हण असं म्हटलंय ना, पण इथून पुढे तुम्हाला आता आईच म्हण. हा काय ग एवढी का गडबडलीस? आणि हे काय किती मोठ्याने गाणं लावलंय? गाणं ना मी पाठांतर करत होते ना. पाठांतर? अगं एवढ्या मोठ्या आवाजात कोण पाठांतर करतं? ते काय झालं, तो आपला गोट्या नाही का, गोट्या म्हणला की जोरात गाणं लावलं ना आणि त्याच्या झालीवर जर आपण कुठलं तरी उत्तर पाठ करायला घेतलं तर ते लवकर पाठ होतं. गोट्या? आणि गोट्या कधी अभ्यास करतो ग? ते गोट्या नाही, ती माझी एक मैत्रीण आहे, ती गोट्यासारखी दिसते. ते जरा कन्फ्युजन झालं. बर बर. देवा, रत्ना इतरले खोलात जाऊन प्रश्न विचारतायत की काय करू आता. विषयच बदलायला पाहिजे, नाहीतर खरंच काय सांगू ते कळणार नाही मला. ते तुम्ही माझं जाऊ द्या ना. तुम्ही का आलात? राणी, तू बोलली का ग मालतीशी? विषय काढला होतास का? अहो, ते तुम्हाला तर मालती मॅडमचा राग माहितीच आहे ना. आता त्यांचा राग असा फक्त बोलून नाही निवळणार. हो ग. हे बघ राणी, पण तू प्रयत्न करत राहा बर का. राणी, तूच आमची शेवटची आशा आहे ग. करते मी काहीतरी, तुम्ही नका काळजी करू. येते. नशीब रत्नाई होत्या. त्यांच्या जागी जर मालती मॅडम असत्या तर आज माझं काही खरं नव्हतं. पण आता माझ्या मनातलं इंद्रजित सरांना सांगून टाकणं सोपं नाहीये. कसं सांगू मी? बाबा नमस्कार. नमस्कार. गुरुजी, इंद्राच्या नावाने पूजा करायची, त्यासाठी झालंय. या चला. अहो या ना, काय करताय? हा आलो आलो. देवी आई, माझ्या इंद्रानं मोठ्या कष्टानं नवीन जॉब मिळवलाय. आता त्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच घडू दे. देवी आई, राणीला सुद्धा तिच्या वाट्याचं सुख मिळू दे. वकील होण्याकरता दिवस रात्र एक करते ती, त्यात तिला यश मिळू दे. वा, त्या दळभद्री पोरीचा तुम्हाला इतका कळवळ आहे की तिच्यासाठी तुम्ही देवीसमोर हात जोडताय. कमाल आहे तुमची. स्वतःचा पोरगा राहिला बाजूला, अजून मागा तिची. मालती, मालती, ओ मालती थांबा, काय करताय तुम्ही? सगळ्यांसमोर तमाशा नकोय मला. आणि काय हरकत आहे हो,
राणीसाठी प्रार्थना केली तर? नाही, तुम्ही म्हणत नसलात तरी राणी माडिकांची सून आहे, इंद्राची बायको आहे, आपल्या घरची लक्ष्मी आहे. आणि जर का घरची लक्ष्मी आनंदी असेल ना तरच घरात चैतन्य राहतं. राणीमुळे आपल्या इंद्राचं आयुष्य समृद्ध होणार आहे. गोड गैरसमज आहे तुमचा. ही राणीच आहे जी आपलं घर सावरते आहे, आपलं गेलेलं वैभव, आपलं घरदार परत मिळवून देणार आहे. तुम्ही बघाल, आपले हात प्रेमानं हातात घेऊन आपल्याला सन्मानानं आपल्या घरात घेऊन जाते की नाही ते. शक्यच नाही. या उलट सगळं घडणार आहे, बघालच तुम्ही. देवी आई, जरा यांच्याही डोक्यात थोडा प्रकाश पाड. त्या बिरक्या पोरीचा खरा चेहरा यांच्या समोर आहे. सर आलात तुम्ही? कुठे गेला होतात मग अशी? अगं मी जस्ट गेलो होतो, हे कुरिअर येणार होता ना माझा. हो. सर घ्या पाणी. थँक्यू. हा लॅपटॉप तुम्ही घेतलात का? नाही नाही, मी नाही घेतलाय. जिथे जॉब मिळालाय ना मला, त्या कंपनीतनं मिळालाय. हा, मग आता तर जोरदार काम करा. हो, एकदम जोरदार. अहो सर, पण तुम्ही मग असं निघून गेलात, मला सांगून जायचं ना की तुम्ही बाहेर चाललायत. त्याला त्या कुरिअरवाल्याचा कॉल आला, मला अर्जंटली जावं लागलं, म्हणून मी तुला इन्फॉर्म नाही केलं. सॉरी. राणी, काय काय झालं? काय झालंय ते तुम्हालाच सांगितलं तर मजा कशी राहणार? म्हणजे हा, नाही नाही, काय नाही. ते मी ना एका केसमध्ये अडकले होते, तर मी तोच विचार करत होते की कशी सोडवू आता केस. काय बोलतेस? तुला कळत नाही केस कशी सोडवायची? का? नाही म्हणजे अशी जगात कुठली केसच नाहीये जी हुकुमाच्या राणीला सोडवता येणार नाही. नाही नाही, असं काही नाहीये, पण ह्या केसमध्ये खरंच अडकली आहे मी. बरं मला सांग, केस काय? नाही, तुम्हाला नाही सांगू शकत केस. तू मला सांगितलं नाही तर मी तुला हेल्प कशी करणार? अहो, ती केसच आता सांगण्यासारखी नाहीये, नाही सांगू शकत तुम्हाला. पण मग रिझन तर सांग. अहो नाही, ते सिक्रेट आहे असं समजा तुम्ही, मी नाही सांगू शकत तुम्हाला. बरं ठीक आहे. नाही, मी पण इथून पुढे कुठल्या प्रॉब्लेम मध्ये फसलो ना तर तुला अजिबात सांगणार नाही. हाय का आता? सर, असं लहान मुलासारखं काय करताय तुम्ही? हट्ट करू नका बरं. अगं मग तू काय वेगळं करतेस? तुला काय प्रॉब्लेम होतोय शेअर करण्यापासून? अहो, मी म्हंटल ना, मी नाही सांगू शकत मी. बरं ठीक आहे, मला सांगू नकोस, पण लिहून ठेव, म्हणजे मला कळेल ना. ऍटलीस्ट एवढं तरी तू करूच शकतेस. लिहून सुद्धा काय होणार आहे? तेच होणार आहे जे व्हायचंय. तू डायरेक्ट इंदिरा